तर कसे आहात यूट्यूबची फॅमिली। आपण आता एक व्लॉग करत आहोत वेलंकनी बीच आणि वेलंकनी फेस्टिवलचा। आपण वरती आलेले आहोत जिकडे मदर मेरीचा मोठा स्टॅच्यू आहे। तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। पूर्ण जो प्रोसेस आहे इथे फेस्टिवल होणार आहे 8 सप्टेंबरला। तर कोणाला यायचं असेल तर या, खूप इथे मोठ्या रीतीने गर्दी होत असते आणि खूप प्लेस आहे जिथे तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, आपण चिल आउट करू शकता 8 सप्टेंबर। आणि आता आपण व्लॉग सुरू करूया। तर चला व्लॉग सुरू करूया। तर हॅलो गाईज, आपण आज उत्तन बीचवर आलेले आहोत आणि तसेच जो उत्तनमध्ये मोठा फेस्टिवल होतो वेलंकनी बीचवर, तर त्याची तयारी सुरू झालेली आहे। हे बघा राईड्स आणि तसेच वरच्या बाजूला चर्च आहे। आपण सध्या खाली आहोत, वर गेल्यावर आपल्याला माहिती पडेल चर्च ॲक्च्युली दिसतं कसं। आणि ह्या बाजूला संत बाप्तिस्मा ह्यांचा स्टॅच्यू आहे आणि हे पूर्ण बीच आहे तुम्ही बघू शकता। आणि सध्या तरी पाणी वरती आलेलं आहे, जेव्हा पाणी खालती जाईल अजून बीच खूप सुंदर दिसतं। आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया। आता हे पहिलं ठिकाण आहे जे मागच्या बाजूला आहे, पुढच्या बाजूचा आपण कॅप्चर करूया चला। आणि हा समोरचा पाट आहे। तर ह्याच्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवूया वरती जाणार आहोत जिथे मदर मेरी असते। इथून हा स्टेप्स आहेत, म्हणजेच सीडी आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतो। तर आपण आता वरती जात आहोत। हे बघा चांगलं असं बनवलेलं आहे आणि इथून आपल्याला एक खूप चांगला व्ह्यू भेटतो, तुम्ही बघू शकता। हा बघा पूर्ण बीच आहे, जेवढ्या लांबपर्यंत नजर जाईल तो तेवढ्या लांबपर्यंत बीच आहे। आणि त्याच्यानंतर परत एकदा आपण वरती जाऊया। वरती गेल्यानंतर इकडे मदर मेरी असते, पण आता फेस्टिवलसाठी मदर मेरी पेंटिंगसाठी नेलेली आहे। आतमध्ये जाऊया। आतमध्ये बघा असा लुक असतो, पण अजून मदर मेरी आणली नाही कारण पेंटिंगसाठी नेलेले आहेत। अजून काय राहिलं असेल तर करत असतात। आणि हा बाहेरचा लुक असा दिसतो बघा। आणि एकदम वरती तिथे अजून एक मदर मेरी आहे आणि तो खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि हे चर्च आहे। तर तुम्हाला आम्ही चर्चमध्ये आतमध्ये जाऊन दाखवूया। त्याच्या अगोदर आपण इकडून सुद्धा लुक बघूया। हा बघा समुद्र किनारा आणि तसेच त्या बाजूचा लुक जो अगोदर आपण दाखवलेला होता, तिथे राईट्स आहेत, संत बाप्तिस्माचा स्टॅच्यू आहे आणि इकडे चर्च। आणि आता आपण पहिला तर वरती जाऊया। वरती गेल्यावर आपल्याला माहिती पडेल मोठा माऊलीचा स्टॅच्यू आहे मदर मेरीचा। तर चला वरती जाऊया। हे बघा चांगलं असं लुक आहे। इकडून सुद्धा एक रोड जातो जो ह्या मदर मेरीच्या समोरून जातो आणि इथून जात असताना आपल्याला चर्चचा बाहेरचा लुक दिसतो उत्तन वेलंकनी चर्चचा। आणि हे बघा चांगलं असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे आणि अजूनसुद्धा मेंटेन करायचं आहे। अजूनपर्यंत नोविने चालू झाले नाही। नोविन्यानंतर 8 तारखेला फेस्टिवल असतो, मोठा फेस्टिवल असतो। हा समोरचा लुक आहे वेलंकनी चर्चचा आणि इकडे काम चालू आहे अजूनपर्यंत फेस्टिवलचं जे मोठं प्रोसेस आहे, कारण 25th ॲनिव्हर्सरी आहे। हे तुम्ही बघू शकता बाजूचा पाट आणि समोरून असं चर्च दिसतं। हे बघा तयारी सुरू आहे। आपण चर्चच्या आतमध्ये पण जाऊन तुम्हाला दाखवूया। अगोदर तर तुम्ही हे बघा कसं मेंटेन करायचं घेतलेलं आहे। ह्या बाजूला सुद्धा हा पार्ट नवीन बनवायचा घेतलेला आहे त्यांनी। खूप चांगला असा व्ह्यू येणार आहे तिथून आणि ते चर्चमध्ये सर्व माणसे येणार आहेत बसायला चर्चमध्ये। चर्चच्या बाहेर खूप गर्दी होत असते चर्च जेव्हा भरते त्यावेळी। हे बघा ट्रकसुद्धा आणलेले आहेत आणि चर्चचं पूर्ण जो आतमधला व बाहेरचा भाग आहे तो त्यांनी चांगल्या अशा रीतीने डेकोरेट करायचा घेतलेला आहे। हा बघा वरचा पार्ट। आपण थोडं
पुढे जाऊन बघूया. आणि हे बांबूने जे कवर केलेलं आहे हे या कारणासाठी की जर पाणी पडला तर जेवढे पण लोक असतात जे आतमध्ये बसणार आहे त्यांच्यावर पाणी नाही पडणार आणि चर्च सुरूच राहणार, तर कोणाला प्रॉब्लेम नाही होणार म्हणून ते सर्व होत असतं. आणि हे बघा पूर्ण मागचा पाट आहे यो. खूप झाडे आहेत, खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेले आहे. सर्वांना पाणी वगैरे सर्व चांगल्या रीतीने देत असतात. इथे वर्कर आहेत जे वर्क करतात, सर्व मेंटेन ठेवतात. हे बघा हा मागचा पाट आहे. खूप अजूनही मागे खूप प्लेस आहे जिकडे लोक येतात. इकडे सुद्धा कॉम्पिटिशन्स होतात. हे बघा इथे मागे. आणि हा भाग आहे मागचा. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये कसं काय आहे ते तुम्हाला दाखवूया. आणि इकडे सुद्धा आपण बघू शकता मदर मेरीचा स्टॅच्यू आहे. आणि इकडे सुद्धा चांगलं असं एक प्लेस बनवलेले आहे. खूप सुंदर अशी जागा आहे, पण अजून याचं काम बाकी आहे. तर याच्यात थोडंसं कचरं वगैरे आहे, पण जेव्हा याचं काम होतं आणि याचा लूक येतो, खूप चांगला लूक येतो. तर आतमध्ये जायचं आहे, परंतु आतमध्ये प्रेयर चालू आहेत तर आपण जाऊ शकत नाही. आपण थोड्या वेळानंतर जाऊ. त्याच्या अगोदर आपण वरती जाऊ जिकडे मदर मेरीचा मोठा स्टॅच्यू आहे. आणि इकडून बघा असा लूक दिसतो. त्याच्या अगोदर आपण तिकडे गेलेलो त्या मदर मेरीच्या लहानशा चर्चमध्ये. आणि इकडे बघा हा तो समुद्र किनाऱ्यावरचा पाट आहे आणि इथे काम चालू आहे चर्चचं. आणि ह्या साईडला हे जे बनवलेले आहे इकडे शॉप्स असतात, लहान लहान शॉप्स असतात. खूप टॉईस येतात. खूप इकडे पाणी प्यायचं आहे, हात धुवायचं, पाणी प्यायचं. आणि इकडे सुद्धा एक चांगला असा स्टॅच्यू आहे, तुम्ही बघू शकता. जीसस क्राइस्टचा आहे, जो विहीर असते त्याच्याजवळ बसलेला असतो. आणि हे बघा हा मागचा पाट आहे. आणि इकडे सुद्धा तसेच काम सुरू आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता वरती जाऊया. इकडून त्या स्टेप्स आहेत या बाजूला आणि इकडून मग आपण वरती जाणार आहोत जिकडे सर्वात मोठा स्टॅच्यू आहे वेलंकनी मदर मेरीचा. हे बघा असा हा लूक आहे स्टेप्सचा. ह्या स्टेप्सवर चढून आपल्याला जायचं आहे. इकडे गेट्ससुद्धा आहे, ओपन आहे, कुणी पण जाऊ शकतं प्रेयरसाठी. आणि तसेच इकडे सुद्धा एक स्टॅच्यू आहे जीसस क्राइस्टचा. हा बघा हा मागणी आहे, आपण नंतर पुढून काढूया. आणि ह्या बाजूला हा लूक आहे. तसेच अजून एक स्टॅच्यू आहे जो मदर मेरीनी जीसस क्राइस्टला आपल्या जवळ घेतलेला आहे जेव्हा ते त्यांची डेथ होते त्यावेळचा. आणि तसेच ह्या साईडला तुम्ही बघू शकता खूप स्टॅच्यू आहेत ज्यांना आपण स्थान असं म्हणतो. एवढी थोडे थोडे प्लेस नंतर असे स्टॅच्यू येतात. जो पूर्ण जीसस क्राइस्टचा प्रोसेस आहे त्याचे हे स्टॅच्यू असतात. त्यांचे जे पूर्ण डेथ सीन आहेत, कसं त्यांना पकडलं जातं, त्याला मारतात आणि सर्व काही जे आहे त्याचे स्टॅच्यू पूर्ण चर्चच्या आजूबाजूला आहेत. आणि आता आपण स्टेप्स चढत आहोत. हे बघा असा लूक येतो. तर आपण आता पोचणार आहोत. हे बघा खूप झाडे वाढलेले आहेत कारण पाऊस खूप पडला आहे. तर झाडे खूप मोठी झालेले आहेत. मला वाटते थोड्या दिवसाने ते कट करणार आहेत आणि खूप
परफेक्टने ते ठेवणार आहेत, मग कोणालाही प्रॉब्लेम होणार नाही. कारण इथे काटेरी झाडेसुद्धा आहेत, काटे टोचू शकतात. तर आता आपण थोडी वेळ आहे तर आपण पोचूया. पोचल्यानंतर आपण तुम्हाला दाखवूया मदमेरी. तर आपण आता पोचलेलो आहोत आणि समोरचा जो आपल्याला दृश्य दिसतो, पहिला तर क्रॉस येतो, खूप मोठा क्रॉस आहे आणि त्याच्या मागे मदमेरीचा खूप मोठा स्टॅच्यू आहे. हे बघा मदमेरीचा स्टॅच्यू आणि इकडे सुद्धा स्टेप्स आहेत. हे बघा आणि हा रोप्स आहेत, कारण की हवा खूप असते आणि पुतळा खाली पडला नाही पाहिजे त्याच्यासाठी आत्ता लावलेले आहेत, पहिल्या लावल्या नव्हत्या. हे बघा इकडून असा लुक आहे, चांगली अशी प्लेस बनवलेली आहे आणि ही खूप वरती आहे, डोंगरावर आहे. आपण स्टेप्स चढलो, तुम्ही बघू शकता. आणि आता परत एकदा आपल्याला इकडून वरती जाण्यासाठी सुद्धा स्टेप्स आहेत. ह्या स्टेप्स आपण चढून जाणार आहोत आणि त्याच्या मागे एक रिसॉर्ट आहे, हे बघू शकता. आपण वरती जाऊन तुम्हाला दाखवूया. हे बघा मदमेरी, खूप मोठा स्टॅच्यू आहे. ह्याचंसुद्धा काम सुरू होणार आहे. इथे बघा ओशन हिल्स हे रिसॉर्ट आहे, फार्म आहे, परेरा फार्म्स. आणि ही मदमेरी, हे बघा. फक्त जो कलर आहे तो उडलेला आहे, तर कलर लावायची मला वाटते कामगिरी ते घेणार आहेत थोड्या दिवसाने. आणि हे बघा काय लुक आहे, पूर्ण वेलंकनी बीचचा हा लुक आहे. हा वरच्या बाजूने आहे, समोरच्या बाजूने समुद्र आणि इकडे मदमेरी आणि ह्या बाजूला पूर्ण ग्रीनरी, म्हणजेच झाडे आणि रिसॉर्ट्स. खूप रिसॉर्ट्स आहे आणि त्या बाजूला सुद्धा रिसॉर्ट्स आहे, चर्चच्या मागच्या बाजूला. आपण तिथे नाही गेलो. आणि इथून बघा आपण चर्च बघू शकतो. हे बघा जे रेड कलरचं दिसत आहे ते चर्च आहे. काय लुक मेंटेन केलेला आहे. आणि समुद्र किनाऱ्यावरच्या आपल्याला बोटीसुद्धा दिसत आहे, खूप दूर आहे तिथून. हे बघा आणि ह्याचे खंबे असतात ज्यांना लाईट असते आणि जी रात्रीच्या वेळे इथे लाईट पडतो आणि खूप चांगलं दिसत असतं. आणि इकडून आपल्याला उत्तनचा भाग दिसतो. ॲक्च्युअल उत्तन बीच तिकडे आहे आणि हे वेलंकनी बीच आहे. आणि इथून समोर जर बघितलं तर एक आयलंडसुद्धा आहे. आपण कधी ना कधी आयलंडवर सुद्धा जाऊ. आता तुम्ही इकडून बघू शकता उत्तन बीचवर एक समोर अजून एक डोंगर आहे आणि डोंगरावर अजून एक स्टॅच्यू आहे, म्हणजेच सेंट पीटरचा. आणि तिकडे लाईट हाऊससुद्धा आहे. बघा केवढं चांगलं असे लुक्स आहेत. इकडे यायचं असेल तर तुम्ही या. आता सध्या तरी खूप हवा आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही. इकडे येऊन तुम्ही चिल आऊट करू शकता. बीच जेव्हा पाणी खाली जातो त्यावेळी तुम्ही इकडे येऊन आरामात चिल करू शकता आपल्या फॅमिलीबरोबर. पण एवढंच एक विनंती आहे की आपण जे बी सोबत घेऊन येता तर आपल्या स्वतःची जिम्मेदारी आहे. इकडे खूप लोकांनी कचरा वगैरे केलेला आहे तर, आणि अल्कोहोल पितात, बियर पितात, विस्की पितात आणि बरेचसे अल्कोहोलिक जे पदार्थ आहेत ते पिऊन इकडेच त्याच्या बॉटल फेकतात, फोडतात. तर ती फिशरमॅनसाठी खूप प्रॉब्लेम असते. तर जेव्हा पण आपण इकडे येतो कुणीही, तर त्यांना एकच विनंती आहे की बॉटल्स फोडू नका आणि जेही कचरा असेल तुमचं, जेही
प्लॅस्टिक बॅग्स वगैरे जे असेल ते तुम्ही स्वतः कॅरी करा आणि डस्टबिन बॉक्स आहेत त्याच्यात टाका. तर आपण आता वरती आलेले आहोत. त्याच्यानंतर आपण चर्चमध्ये जाऊया. चर्चचा आतला भाग तुम्हाला दाखवू. केवढा सुंदर असं चर्च बनवलेलं आहे. तर चला आता आपण उतरून जाऊया आणि नंतर मग चर्चमध्ये जाऊया. अजून एक मदर मेरी आहे. हे बघा या बाजूला. याचा पण एक इतिहास आहे. जशी मला खबर भेटली होती, इरान बोट ह्यांनी हा इकडे स्टॅच्यू उत्पन्न केला होता, म्हणजेच बनवलेला होता. कारण जेव्हा ते मासलीसाठी बोट त्यांची पाण्यामध्ये गेली होती आणि त्यांना खूप वादळ वारा आला होता आणि ते खूप त्रासलेले होते, तेव्हा त्यांनी मदर मेरीजवळ प्रेयर केली आणि त्यांनी बोललं की आम्हाला तू वाचव, आम्ही तुझं एक स्टॅच्यू बनवू, असं काहीतरी मला माहिती आहे. ॲक्च्युअल स्टोरी परफेक्ट माहिती नाही, पण अशी मे बी अशी स्टोरी आहे. तर हाच तो स्टॅच्यू आहे. इरान बोट होती, त्याच्यानंतर इरान बोटची मोशे ग्रुप बोट झालेली आहे. इकडे नावंसुद्धा इथे लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, इरान कंपनी असं लिहिलेलं आहे आणि बरेच लोकांची नावे आहेत. आणि त्याच्यानंतर हा या बाजूला पूर्ण समुद्र आहे आणि इथे अजूनपर्यंत वर्क चालू आहे. पूर्ण जो उत्तनचा जो प्रोसेस अजूनपर्यंत सुरूच आहे. खूप इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न सुरूच असतो. इकडे खेकडेसुद्धा पकडतात आणि इकडे रिक्षा स्टँड आहे, जिथून आपल्याला स्टेशनवर जाण्यासाठी त्यांनी एक स्टँड बनवलेलं आहे. आणि हे बघा, इथे बीच आहे आणि समोर इकडच्या समोरचा भाग आहे. समोरच्या बाजूने आपण येऊ शकतो. आपण समोर जाऊया. तर असा हा समोरचा लुक आहे आणि इथून सर्व रिक्षा व कार्स, स्कूटर्स सर्व इकडून येतात आणि इकडे हे चर्च आहे समोर. इकडून सर्व पब्लिक असते ती चर्चमध्ये जाते. इकडे पूर्ण इकडे सर्व स्टॉल्स लागणार आहेत, म्हणजे शॉप्स. इकडे सर्व टॉईस, खाण्याचे पदार्थ आणि खूप काय असतं. आणि हे आता आपल्याला खाली दिसत आहे, इथे पब्लिक खूप कमी आहे. पण जेव्हा फेस्टिवल असेल तेव्हा आम्ही परत एकदा व्लॉगसाठी येणार आहोत आणि तेव्हा तुम्ही बघा की केवढी पब्लिक असते. त्यावेळी तुम्हाला समजणार की उत्तरमध्ये मोठा फेस्टिवल का म्हणतात. खूप मोठा फेस्टिवल असतो. पूर्ण रोड ब्लॉक्स असतात. गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा उरत नाही. आता तरी खूप शांत असं वातावरण आहे. इथे चिल आउट करण्यासाठी खूप चांगली अशी जागा आहे. हे बघा, लहानशा होडीज आहेत, म्हणजे बोट्स. ह्याच्या रीतीने मोठ्या बोटवर जाण्यासाठी हे लहान बोट असते. सध्या तरी पाणी खूप वर आलेलं आहे आणि हे जे बांबूचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे ह्याच्यावर बोंबील, वाकटी आणि खूप असे मासे आहे जी सुकवली जाते. हे बघा, असा हा स्ट्रक्चर बनवलेला आहे, बांबूचा बांधलेला आहे. आणि हा स्ट्रक्चर फक्त वादळ वाऱ्याला आणि जो पाण्याचा बहाव वरती येत असतो, खूप पाणी वरती येत असतो आणि मोज्याने पूर्ण समुद्राच्या लाटेने हे तुटत असतं. त्याचे नुकसान फक्त कोळी लोकांना खूप त्रासदायक असते. हे बघा, इथून आपल्याला आपण जेव्हा वरती गेलेलो त्यावेळेचा पाठ आहे. तर चला, आपण चर्चमध्ये जाणार होतो, पण एक प्रॉब्लेम झाली की चर्चमध्ये अजूनपर्यंत प्रेयर सुरूच आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला परवानगी तर आहे, परंतु प्रेयर करत आहेत आणि ते आपल्याला चांगलं वाटत नाही. म्हणून आपण आतमध्ये आज जाणार नाही. जेव्हा आपण
8 तारखेला फेस्टिवल असेल सप्टेंबरचा, त्यावेळी आपण आतमध्ये जाऊ आणि पूर्ण पार्ट आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत कसा पूर्ण लुक आहे. तर चला व्लॉग आता आपण संपूया. एवढाच व्लॉग. उत्तन वेलंकनी बीच फेस्टिवल ऑफ उत्तन 8 सप्टेंबरला येणार आहे. तर ज्यांना कुणाला यायचं असेल तर नक्कीच या आणि इथला पूर्ण लुक व प्रोसेस व चिलआउट करून जाऊ शकता. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांना सप्टेंबर 8चा फेस्टिवल वेलंकनी बीचचा ज्यांना आवडत असेल त्यांनी कॉमेंट करून सांगा की तुम्ही कधी आले आहेत किंवा येणार आहात किंवा तुम्हाला कसा वाटतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि चला तर आता आपण गुड बाय घेऊया. आपण इकडून घरी जाऊया. तर चला बाय बाय, टेक केअर.